जर फोन करतोय. हॅलो हा आमल्या ऐक ना माझ्या पोरांना जरा घेऊन पुण्याला जायचं होतं हॉस्पिटलला. अरे नाही तालुक्याला पण तशीच अवस्था आहे म्हणून म्हणलं जरा तुझी गाडी घेऊन येतो का. हो बक्की लवकर होतील. हां लवकर ये फक्त. हां आप माझा मित्र आहे आमल्या अमोल गाडी घेऊन येतोय त्यातून पोरांना मी घेऊन जातो पुण्याला. वाटलं बरं. आप्पा बांबू आणल्यात पोरं बाकी सामान घेऊन येतात तयारीला लागलं पाहिजे. नाही नाही नको थांब. आप्पा बॉडी आधी पोस्टमॉर्टमला पाठव. आपल्याला कळलं पाहिजे तो कसा गेला काय झालं. आपण त्याचं पोस्टमॉर्टम करावं लागेल त्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाहीत. हे सुधाकर अरे मेलेल्या माणसाचा अजून किती हाल करणार आहे सा. सुद्या बरोबर आहे. अरे गेला आता गोपाळ माझा ऐक त्याच्या बॉडीचा असा हाल केलं तर त्याच्या आत्म्याला शांती नाही लाभणार. अरे मला कळते तुमचं सगळं पण आप्पा सगळं कायद्याने होऊ देत. त्याने सुद्या म्हणतो ते खरं आहे पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. अरे ॲम्ब्युलन्स इथं कसं माहिती आहे. सुधाकरचं म्हणणं आहे गोपाळला पोस्टमॉर्टमला घेऊन जायचं. अरे पण काय बरोबरच आहे सुधाकरचं. आपला गोपाळ अचानक कसा गेला हे कळेल तरी बरोबर करतोय तो. पोस्टमॉर्टम केलंच पाहिजे. होय बरोबर आहे आप्पा. चला आपण गोपाळ बाहेर आणू. चल आप्पा अरे सुद्या आपले सगळे डॉक्टर विक्टर करून झाले. आता तो प्रयत्न करतोय तर करू देत त्याला. नको अडवू. त्याच्या हाताला गुण असेल तर काय माहित. ए काय खायला दिलंस काय खायला दिलंस. आप्पा कोणीतरी काहीतरी बोला की. ऋतिक हौशे हौशे ऋतिक. काय केलं माझ्या पोरांना काय केलं. अमिताभ अरे ह्यो गोपाळ तर मेला होता. जिवंत कसा काय झाला. देवानं चमत्कार केला असेल काहीतरी चांगली कामं करायसाठी. बरोबर आहे तुझं. अरे आपण असं पण त्याला देव माणूस म्हणायचो आणि हायच तो देव माणूस आपला. मला तर वाटतं ह्याला काहीच झालं नव्हतं. घरातल्यानी नीट बघितलं नाही. अयो अरे हे काय डाउनलोडिंग आहे. म्हणजे काय झालं का नाही बेस्ट झालं. अरे आपला दोस्त जिवंत झालाय. अरे होय की. अरे आपला दोस्त जिवंत झालाय पण ह्यो असं का वागतोय.
बरं वाटतं ना आता औषध बरं वाटतं काय ताप बीप नाही ना नाही ग ताप नाही काय नाही काय दुखत खूपच नाही ना आता नाही नाही